पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। शिक्षणाच्या दृष्टीने ही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे। तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारी हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे। वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत। रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे। 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पासून पुढे सुरू होते। घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पंढरपूरवाडी येथे मन पिळवटून टाकणारी घटना घडली। इथे एका मायलेकींसाठी शुक्रवारचा दिवस हा काळा दिवस ठरला। दोघींचा दुर्दैवी अंत झाला असून संबंधित मायलेकी नेहमीप्रमाणे घराजवळ असलेल्या एका खदानीत कपडे धुवायला गेल्या होत्या, मात्र दोघींचा तिथेच बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस पुढील तपास करीत आहेत। कावेरी दशरथ मोहिते वय वर्ष 28 आणि सोनाली दशरथ मोहिते वय वर्ष 13 असं मृत मायलेकींचं नाव आहे। दोघींच्या नाकातोंडात पाणी शिरून त्यांचा मृत्यू झाला। हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोहिते परिवाराचा आधार हरपला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कावेरी मोहिते या शनिवारी आपल्या 13 वर्षाची मुलगी सोनालीसह गावाजवळील एका खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। नेहमीप्रमाणे त्यांचं काम सुरू असतानाच अचानक कावेरी यांचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या। पाण्याचा अंदाज न आल्याने त्या गटांगळ्या खाऊ लागल्या। आपल्या आईला डोळ्यासमोर मृत्यूशी झुंज देताना पाहून 7वीत शिकणाऱ्या चिमुकल्या सोनालीने क्षणाचाही विचार न करता आईचा जीव वाचवण्यासाठी तिने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली। मात्र खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने आईला वाचवण्याच्या प्रयत्नात या चिमुकलीचाही करून अंत झाला। घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मायलेकींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले। शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात मायलेकींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। एकाच चितेवर आई आणि मुलीला निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते। या घटनेमुळे संपूर्ण भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।